माझ्या नवीन सुनेनं तिची साडी माझ्या समोर टाकली आणि म्हणाली, आई, माझं आता लग्न झालं आहे, म्हणून असं समजू नका की मी नवीन असल्याने मी तुमची गुलाम होईन आणि तुमच्या इच्छेनुसार कपडे घालेन. मला जे हवं ते मी करेन. माझ्याकडून कोणत्याही कामाची अपेक्षा करू नका. हा तिचा आदेश होता, पण जेव्हा मी माझा आदेश सांगितला तेव्हा त्याच सुनेला माझ्यासमोर गुडघे टेकण्यास भाग पाडण्यात आले. ती एक थंड आणि धुक्याची हिवाळ्याची दुपार होती. ढगांमधून सूर्यप्रकाश चमकत होता. जणू काहीतरी अप्रिय घडण्याची वाट पाहत होती. राजश्रीजी तिच्या घराच्या अंगणात शांतपणे बसल्या होत्या. अचानक दारावर एक सावली दिसली. तिने वर पाहिले तेव्हा ती स्तब्ध झाली. अनुराग आणि शिवानी तिच्या समोर उभे होते. अनुरागने या घराचा उंबरठा ओलांडून 6.5 वर्ष झाली होती. इतक्या दिवसांनी तिला तिचा एकुलता एक मुलगा दिसला. कोणत्याही आईचे हृदय तिच्या मुलाला समोर पाहून तुटते. आपल्या मुलाला समोर पाहून कोणत्याही आईचे हृदय आनंदाने भरून यायचे आणि तिच्या डोळ्यात अश्रू यायचे. पण राजश्रीजींच्या भावना आता सुकल्यासारखे वाटत होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमाच्या लहरी नव्हत्या आणि त्यांच्या डोळ्यातही त्यांच्या मुलाला पाहण्याची तीच चमक नव्हती. ती दगडाच्या पुतळ्यासारखी स्थिर राहिली. गेल्या काही वर्षांच्या संघर्षांनी तिला किती कठीण केले आहे हे तिच्या चेहऱ्यावरील मंदपणा दाखवत होता. एकही शब्द न बोलता तिच्या तब्येतीची विचारपूस न करता ती खूप शांतपणे उभी राहिली आणि हळूहळू तिच्या खोलीत गेली. तिची शांतता कोणत्याही किंकाळीपेक्षा जास्त खोल आणि भयानक होती. दाराशी उभ्या असलेल्या अनुरागच्या चेहऱ्यावर संकोच आणि लाजिरवाणेपणाचे भाव होते. पण शिवानीचा दृष्टिकोन नेहमी सारखाच तीक्ष्ण राहिला. राजश्री आत जाताच शिवानीने अनुरागकडे पाहिले आणि तीक्ष्ण आवाजात म्हणाली, अनुराग, तुम्ही पाहिले का? तुमच्या आईचे हे असभ्य वर्तन तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पहा. तुम्ही म्हणत होता की आई तुम्हाला पाहताच मिठी मारेल. 6.5 वर्षांनी इथे येऊनही तिच्या चेहऱ्यावर आनंदाचा लवलेशी नाही. शिवानीने घरातील वस्तूंकडे द्वेषाने पाहिले आणि अनुरागचे कान भरून पुढे म्हणाली, मी तुम्हाला आधीच सांगितले होते की इथे येऊन काही फायदा नाही. तुमच्या पालकांच्या हृदयात तुझ्यासाठी आता एक छोटीशी जागा उरलेली नाही. ते आता त्यांची मुलगी आणि तिच्या कुटुंबाला आपले सर्वस्व मानू लागले आहेत. अनुराग, बघ, इथे फक्त तुझी बहीणच राज्य करते. त्यांनी तुला खूप दिवसांपासून नाकारले आहे. आईच्या वागण्यावरून असे दिसते की तिला आपल्याला या घरात ठेवायचेही नाही. अनुरागने त्याच्या पत्नीचे कठोर शब्द शांतपणे ऐकले आणि घरात प्रवेश करणाऱ्या त्याच्या आईच्या पावलांचा आवाज ऐकला. तो आत जात त्याच्यापासून दूर असलेल्या लोकांचे बोलणे ऐकत होता. आत जावे की मागे वळावे हे त्याला ठरवता येत नव्हते. शिवानीच्या तीक्ष्ण शब्दांनी अनुरागच्या जखमांवर मीठ चोळले. आईच्या थंड वागण्याने आधीच दुखावलेला अनुराग आता गगनाला भिडला होता. त्याला वाटले की त्यांच्या शांततेचा अर्थ कमकुवतपणा म्हणून घेतला जात आहे. चिडून आणि वैतागून त्याने खांद्यावरची जड बॅग जमिनीवर टाकली. त्याने दार जोरात बंद केले. बॅग पडल्याचा आवाज शांततेला भेदून गेला, पण घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अनुराग रागाने पाय आपटत थेट त्याच्या आईच्या खोलीकडे निघाला. त्याच्या मनात प्रश्न होते आणि तिच्या दुर्लक्षाची उत्तरे मागण्याचा एक विचित्र आग्रह होता. पण उंबरठ्यावरून पाऊल ठेवताच त्याचे डोळे विस्फारले. त्याच्या समोर बेडवर त्याचे वडील रघुनाथजी पडले होते, जे पूर्वीपेक्षा खूपच कमकुवत आणि असहाय्य दिसत होते. राजश्रीजी पूर्ण एकाग्रतेने तिच्या पतीच्या पायांना शांतपणे मालिश करत होत्या. तिच्या हाताच्या हालचालींमध्ये एक विचित्र शांतता आणि समर्पण होते. तिला अनुराग जवळ येत असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते, पण तिने तिचे डोळे रघुनाथजींच्या पायावर केंद्रित केले होते. तिने त्याला गुरुपेक्षा वर उचलले नाही. जणू काही अनुराग त्या खोलीत अस्तित्वातच नव्हता. त्याच्या आईच्या या वागण्याने अनुरागचा अहंकार खूप दुखावला. तो ते सहन करू शकला नाही. शहर सोडताना त्याला पूर्ण विश्वास होता की 6.5 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर तो घरी परतल्यावर त्याच्या आईचा प्रेमळ आलिंगन त्याच्यासाठी पसरेल. त्याला वाटले होते की त्याची आई त्याला रडत मिठी मारेल, त्याच्यासाठी आरती करेल आणि सर्व कडुता क्षणार्धात नाहीशी होईल. पण इथे वास्तव अगदी उलट होते. त्याच्या आईने त्याच्याकडे पाहण्याचीही तसदी घेतली नाही. त्याला मिठी मारणे तर दूरच, अनुरागला त्याच्याबद्दलचा हा पूर्ण अवहेलना, एक खोल अपमान वाटला. त्याला समजत नव्हते की त्याच्या आईचे हे कठोर वर्तन खोल द्वेषामुळे होते की त्याला समजू न शकलेल्या दुःखामुळे होते. तो तिथे उभा राहिला, त्याच्या आईकडे एकटक पाहत होता. ती जाणून बुजून त्याच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करत होती. खोलीत पसरलेल्या खोल शांततेने
अनुरागचा संयम तोडला जेव्हा त्याने त्याच्या आईचे हात सतत त्याच्या वडिलांच्या पायांना मालिश करत असल्याचे आणि त्याचे वडील पूर्णपणे शांत पडलेले पाहिले. तेव्हा त्याचा राग एका अनियंत्रित किंचाळीत बाहेर पडला, जो खोलीच्या भिंतीवर प्रतिध्वनित झाला. त्याचा आवाज घुमला. अनुराग त्याच्या वडिलांकडे गेला. अनुराग रघुनाथच्या पलंगाच्या अगदी जवळ गेला आणि मोठ्याने ओरडला, "बाबा, तुम्हाला काय झाले? आता तुम्हाला तुमच्या मुलाला आईसारखं पाहण्याची लाज वाटते का? मी इतका परका झालो आहे की तुम्हाला माझ्याकडे पाहायचंही नाही." अनुरागचा घसा दाबला गेला होता, पण त्याचा आवाज कटुतेने भरलेला होता. त्यांनी पाहिले की रघुनाथजींचे डोळे उघडे होते, पण अनुरागकडे पाहण्याऐवजी ते छताकडे पाहत होते. त्यांचे डोळे स्थिर होते, जणू काही ते खोलीतच आहेत, अजून कुठेतरी दूर. हे पाहून अनुरागचा राग शांत झाला. ते दुःख आणि निराशेत बदलू लागले. तो पुन्हा ओरडला, "तुम्ही सतत त्या रिकाम्या छताकडे का पाहत आहे? तुमच्या मुलापेक्षा तुम्हाला काय जास्त महत्वाचे वाटते? किमान एकदा माझ्याकडे वळून तरी बघा." 6.5 वर्षे खूप वाट पाहिल्यानंतर मी या घरात परतलो आहे. तुला तुझ्या मुलाचा चेहरा एकदाही पाहण्याची सहन होत नाही का? मी खरोखरच इतका वाईट आहे का की तू मला तुझ्या आठवणीतून पुसून टाकलेस? वर्षानुवर्ष दडपलेल्या तक्रारी आता अनुरागच्या हृदयात लाव्हासारख्या बाहेर पडत होत्या. त्याला समजत नव्हते की त्याचे वडील जे त्याच्या थोड्याशा उसासाने अस्वस्थ व्हायचे, ते दगडाचा पुतळा कसे बनले. अनुरागचे त्या शून्यात पाहणे एखाद्या चाबकासारखे वाटत होते. त्याला वाटले की त्याचे वडील त्याला शिक्षा करत आहेत, पण रघुनाथजींच्या शांततेमागील खरी कहाणी किती वेदनादायक आहे याची त्याला कल्पना नव्हती. तो फक्त त्याला हादरवून टाकण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून ते त्याला एकदा तरी मुलगा म्हणेल. खोलीतील कोणालाही अनुरागच्या किंकाळ्या ऐकू येत नव्हत्या. त्याचा किती काहीही परिणाम झाला नाही. रघुनाथजींचे शरीर अजिबात हलले नाही. ते डोळे मिचकावत पूर्णपणे स्थिर वरच्या छताच्या रिकाम्या किरणांकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात अनुरागबद्दल राग किंवा प्रेम नव्हते, फक्त एक अंतहीन पोकळी होती. वडिलांची ही शांतता अनुरागला त्रास देऊ लागली. त्याला असे वाटले की त्याचे वडील जाणून बुजून त्याला अपमानित करण्यासाठी शांततेचे नाटक करत आहेत. अनुरागचा चेहरा रागाने भडकला. थोड्यात दारावर शिवानीची सावली दिसली. ती आत आली आणि चेहऱ्यावर तिरस्काराचे भाव घेऊन खोलीचा आढावा घेऊ लागली. तिच्या सासरच्यांच्या शांत वागण्याने तिचा अभिमान दुखावला. ती अनुरागजवळ उभी राहिली आणि तिच्या विषारी जिभेने विष ओकू लागली. शिवानीने टोमणे मारली, "अनुराग, तू पाहिलेस का? स्वतःच्या डोळ्यांनी पहा. हे तेच आहेत तुझे आदरणीय पालक. त्यांची अवस्था पहा. ते त्यांच्या डोळ्यांनी सर्व काही स्पष्टपणे पाहू शकतात, तरीही ते अज्ञानी असल्याचे भासवतात, जणू ते आपल्याला ओळखत नाहीत. ते तुमच्या प्रत्येक आवाज त्यांच्या कानाने ऐकू शकतात, परंतु त्यांचे तोंड बंद आहे, जणू त्यांना जीभच नाही." शिवानीने एक पाऊल पुढे टाकले, रघुनाथजींकडे बोट दाखवले आणि व्यंगात्मक हास्य करत म्हणाली, "तुमचे वडील तुमच्या आईपेक्षा मोठे अभिनेते निघाले. फक्त पहा किती आरामात झोपले आहेत. छताकडे पाहत आहेत. ते असे भासवत आहेत की जणू काही त्याचा या जगाशी, या घराशी किंवा त्यांच्या एकुलत्या एका मुलाशी काहीही संबंध नाही. फक्त एक अनुभवी अभिनेताच असा नाट्यमय अभिनय करू शकतो." शिवानीच्या कठोर शब्दांनी अनुरागच्या हात पेटलेल्या आगीत तेल ओतले. तो आता त्याच्या वडिलांच्या आजारपणाला सोडून त्यांच्या शांततेला एक कट मानत होता. शिवानी बोलत राहिली. ती म्हणत होती, "अनुराग, हे सगळं तुला रागवण्यासाठी आहे, जेणेकरून तुला तुझी चूक कळेल आणि तू त्याच्या पायाला चिकटून राहशील. पण त्यांचा अहंकार बघा. त्याला छताकडे पाहण्याची परवानगी आहे, पण तो त्याच्या मुलाकडे पाहण्यासही तयार नाही." अनुराग त्याच्या पत्नीच्या बोलण्यात पूर्णपणे गुंतला होता. त्याला वाटले की शिवानी बरोबर आहे. त्याचे वडील जाणून बुजून त्यांचा अपमान करत आहेत. त्याला त्याबद्दल अजिबात कल्पना नव्हती. रघुनाथजींचे मौन हे नाटक नसून एक गंभीर शोकांतिकेचा परिणाम आहे याची त्याला कल्पना नव्हती. शिवानीचा स्वभाव असा होता की तिला अनुरागच्या कमकुवत बाजू पूर्णपणे माहीत होत्या. त्याला केव्हा आणि कसे चितवायचे हे तिला माहीत होते. त्याच्या कठोर आणि विषारी शब्दांचा अनुरागच्या मनावर इतका परिणाम झाला की तो आपला राग गमावून बसला. त्याला असे वाटत होते की जर त्याने काही मोठे केले नाही तर तो कधीही सुटू शकणार नाही. त्याचे पालक त्याची उपस्थिती स्वीकारणार नव्हते. रागाच्या आणि निराशेच्या भरात अनुरागची नजर जवळच्या टेबलावर असलेल्या काचेच्या डब्यावर पडली. दोनदा विचार न करता त्याने ते उचलले आणि त्याच्या सर्व शक्तीने जमिनीवर फेकले. कर्कश आवाजाने खोलीत शेकडो काचेचे तुकडे फुटले. अनुरागचा श्वास जड झाला होता.
तो धापा टाकत होता त्याने हे जाणून बुजून केले होते, एका धमाक्यासारखा, जेणेकरून कमीत कमी आवाज त्याच्या वडिलांना घाबरवेल किंवा त्याची आई त्याच्याकडे रागाने तरी पाहू शकेल. पण परिणाम त्याच्या अपेक्षेच्या पूर्णपणे उलट होता. त्याच्या वडिलांच्या रघुनाथजींच्या स्नायूंना एकही हालचाल झाली नाही. तो दगडाच्या पुतळ्यासारखा छताकडे शून्य नजरेने पाहत राहिला, जणू त्याचे कान सुन्न झाले आहेत. त्याची भयानक शांतता अनुरागला आतून भिडली. तिला समजत नव्हते की कोणी इतके निष्काळजी कसे असू शकते. तेवढ्यात राजश्रीने तिच्या पतीच्या पायावर हात ठेवला आणि तिच्या जागेवरून न हलता अतिशय शांत आणि स्थिर आवाजात म्हणाली, अनुराग, इथे काही दृश्य बनवण्याची गरज नाही. तू तुझ्या कृतीने कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेस. जर तुम्हाला वाटत असेल की इथे आवाज करून तुम्ही लक्ष वेधून घ्याल तर तुम्ही चुकत आहात. इथे शांत राहा, इथून निघून जा आणि तुझा असभ्यपणा सोबत घेऊन जा. राजश्रीच्या आवाजात राग किंवा प्रेम नव्हते, फक्त एक विचित्र शून्यता होती. ती पुढे म्हणाली, तुझ्या वडिलांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना शांतीची गरज आहे. इथे उभे राहून तुझा आणि आमचा वेळ वाया घालवू नकोस. तिच्या आईच्या या शब्दांमुळे अनुरागला आणखी अपमानित वाटले. या नवीन आणि कठोर बाजूने स्तब्ध झाला. तिचा इशारा ऐकून अनुरागच्या चेहऱ्यावर एक वाईट हास्य उमटले. तो अशा टप्प्यावर पोहोचला होता जिथे दुःख आणि प्रेमाची जागा फक्त कटुतेने घेतली होती. त्याने मान हलवली आणि तिरस्काराने हसला आणि त्याच्या आईच्या शब्दांची खिल्ली उडवली. वा आई, तू काय वेळ निवडली आहेस, अनुराग म्हणाला, टाळ्या वाजवताना हात पसरत. मी या घरात पाऊल ठेवताच माझ्या वडिलांना असामान्य आजार झाला. आश्चर्यकारक 6.5 वर्ष सर्व काही ठीक असेल, पण आज मी माझे हक्क मागण्यासाठी किंवा तुम्हाला भेटण्यासाठी आलो तेव्हा आजाराचा हा पडदा पडला. त्याचा आवाज व्यंग आणि उपहासाने भरलेला होता. तो खोलीत फिरत राहिला आणि पुढे म्हणाला, थोडा वेळ थांबा. मला माहीत आहे काय होणार आहे. वडील सध्या आजारी आहेत आणि पुढच्या अर्ध्या तासात तुम्हालाही काहीतरी गंभीर परिस्थिती येऊ शकते. तुला झटका येईल, नाहीतर तुझी तब्येत बिघडेल. शेवटी मी इथेच आहे. मी पोचताच आजारपण या घराच्या वातावरणात पसरते, नाही काही. अनुरागने बेडकडे पाहिले. त्याच्या खोटे बोलणाऱ्या वडिलांवर एक फुंकर मारली. नंतर त्याच्या आईकडे पाहिले. ही जुनी युक्ती आता चालणार नाही. मुलांना घाबरवण्यासाठी आजाराचे नाटक करणे जुने झाले आहे. तुम्ही फक्त मला इथून पळून जावे असे म्हणता. घाबरून किंवा भावनिक होऊन म्हणजे तुम्हाला माझा सामना करावा लागणार नाही. पण लक्षात ठेवा, मी आता तुमच्या शब्दांना बळी पडणारा लहान मुलगा नाहीये. अनुरागचे शब्द विषारी बाणांसारखे होते. ती एका टीमसारखी होती. राजश्रीच्या संयमाचा बांध तोडत होती. तो जाणून बुजून त्याच्या आईच्या समर्पणाची आणि वडिलांच्या असहायतेची थट्टा करत होता. जसे त्याला वाटत होते हे त्याला घरापासून दूर ठेवण्यासाठी एक जाणून बुजून रचलेला कट आहे. शिवानी अनुरागच्या बदलत्या वागण्याने आनंद घेत मागे उभी राहिली, तर राजश्री शांतपणे अपमान गिळून बसली, कारण तिला माहीत होते की सत्य भयानक आहे. राजश्रीने एक दीर्घ श्वास घेतला. तिचे हात अजूनही रघुनाथजींच्या पायांवरून फिरणे थांबवत नव्हते. तिने तिचा आवाज कमी आणि स्थिर ठेवला, जणू ती एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलत आहे. अनुरागच्या डोळ्यात न पाहता ती पुन्हा म्हणाली, अनुराग, मला आत्ता तुझ्याशी वाद घालायचा नाही किंवा जुने वाद घालायचे नाहीत. माझ्याकडे तेवढा वेळ नाही. कृपया इथे उभे राहून बकवास बोलू नकोस. गप्प राहा किंवा इथून निघून जा. आईचे हे अत्यंत शांत वर्तन म्हणजे अनुरागला त्याच्या आत ज्वालामुखी फुटल्यासारखे वाटले. त्याला असे वाटले की त्याची आई त्याचे शब्द बकवास म्हणून फेटाळत आहे. हे मूर्खपणाचे आहे का? तुला माझे शब्द मूर्खपणाचे वाटतात आई? अनुराग संतापून ओरडला. तो खोलीत वेगाने चालायला लागला, पिंजऱ्यात बंद असलेल्या सिंहासारखा. तुम्हाला वाटते का मी शहरातलं सगळं सोडून इथे आलो आहे, एवढा प्रवास करून फक्त तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी आणि निरुपयोगी टोमणे ऐकण्यासाठी? मी असाच निष्क्रिय बसलो आहे का? अनुराग त्याच्या आईच्या जवळ जाऊन तिच्याकडे बोट दाखवत म्हणाला, आई, चुकू नकोस. मी इथे जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी किंवा तुझ्यासोबत आई मुलाचा खेळ खेळण्यासाठी आलो नाही, किंवा मी इथे तुझ्याशी बोलण्यासाठी नाही. मी इथे एका उद्देशाने आलो आहे, माझे काम पूर्ण करण्यासाठी. आणि ते काम पूर्ण होईपर्यंत तुम्ही कितीही नाटक केले किंवा बाबा छताकडे कितीही पाहत राहिले तरी मी इथून 1 इंचही हलणार नाही. अनुरागच्या शब्दांमधील प्रेमाची जागा आता शुद्ध
व्यावसायिक कटुतेने घेतली होती. त्याला हे स्पष्ट करायचे होते की त्याच्या परत येण्यामागील कारण भावनिक ओढ नाहीये, तर एक खोलवरचा स्वार्थी हेतू आहे. खोलीतील तापमान तणावाने वाढत असल्याचे दिसत होते आणि शिवानी दाराशी उभी राहून हसत होती. तिला माहीत होते की संभाषण आता ज्या मुद्द्यासाठी ते इतके दूर आले होते त्या मुद्द्यावर परत येणार आहे. राजश्रीचे हात पहिल्यांदाच उघडले. तिने हळुवारपणे तिचा हात तिच्या पतीच्या पायांवरून काढला आणि पहिल्यांदाच थेट अनुरागच्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यातील खोली आणि थंडपणाने अनुराग क्षणभर शांत झाला. त्याने अगदी थोडक्यात आणि मोजक्या शब्दात विचारले, ठीक आहे, तर आत्ता आपण कामाबद्दल बोलत आहोत. अनुराग, मला सांग, तुला इथे कोणत्या महत्त्वाच्या कामामुळे आणले आहे, जे तू 5-6 वर्षांपासून विसरला होतास? तुझे कोणते काम अपूर्ण राहिले आहे? अनुराग उत्तर देण्यापूर्वीच मागे उभ्या असलेल्या शिवानीने जबाबदारी घेतली. तिला वाटले की अनुराग तिच्या आईसमोर कमकुवत झाला असेल, म्हणून तिने त्याला अडवले. शिवानीने हात जोडले आणि चेहऱ्यावर एक वाईट हास्य आणत म्हणाली, अरे आई, तुम्ही इतकं निष्पाप वागत आहेत, जणू काही तुम्हाला काहीच माहिती नाही. हा निष्पापपणाचा मुखवटा काढून टाका. तुम्हाला चांगलेच माहिती आहे की अनुराग इथे एका उद्देशाने आला आहे आणि त्याला कशाबद्दल बोलायचं आहे. अनुरागकडे अनोळखी असल्यासारखे पाहू नका. शिवानी खोलीत फिरत राहिली आणि मोठ्या आवाजात म्हणाली, आम्हाला या घरात अलीकडे काय चालले आहे ते सर्व माहिती आहे. तुमचा अज्ञानाचा ढोंग आता चालणार नाही. तुम्ही आणि तुमच्या पतीने एकत्र घेतलेल्या निर्णयांसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आम्ही इथे त्यांच्याशी हिशोब चुकता करण्यासाठी आलो आहोत. तुम्ही आम्हाला कितीही अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला तरी अनुरागला जे हक्काचे आहे ते मिळेल. शिवानीचा आवाज विषाने भरलेला होता. तिने स्पष्ट केले की ते इथे एकमेकांच्या कल्याणाची विचारपूस करण्यासाठी नाही, तर विभाजन आणि मालमत्तेवर चर्चा करण्यासाठी आले आहेत. राजश्रीने शिवानीच्या असभ्यतेचे वर्तन शांतपणे ऐकले. तिची शांतता एका मोठ्या वादळाच्या आगमनाचे संकेत देत होती. शिवानीच्या तीक्ष्ण स्वरात आणि विषारी शब्दातूनही राजश्रीचा संयम अबाधित राहिला. तिने शिवानीकडे पाहिलेही नाही, फक्त तिचे डोळे अनुरागवर रोखले आणि शांत पण आज्ञा देणाऱ्या आवाजात म्हणाली, सुनबाई, तू तुझ्या मर्यादा ओलांडू नकोस. मी आता तुझ्याशी बोलत नाहीये, मी इथे माझ्या मुलाला बोलत आहे, म्हणून तू हस्तक्षेप करू नकोस. शिवानीला या शब्दाने खूप राग आला. ती हताश न होता ती द्वेष आणि उपहासाने भरलेली हसली. तिने अनुरागच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, अरे वाह आई, तुम्ही खूप विचित्र बोलत आहे. तुम्ही म्हणत आहेत की तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही. हे विसरू नका की माझा नवरा तो तुमचा खरा मुलगा आहे. आपण 2 वेगवेगळे लोक नाही आहोत, फक्त एकच आहे. जर तुम्ही त्याला काही बोललात तर माझ्याशी गाठ आहे. शिवानीच्या उद्धटपणावर राजश्रीच्या चेहऱ्यावर एक कठोर हास्य उमटले. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचा आवाज आणखी थंड आणि कठोर झाला. शिवानीच्या डोळ्यात थेट पाहत तिने उत्तर दिले, सुनबाई, हा तुझा सर्वात मोठा गैरसमज आहे. तू ज्या नात्याचा उल्लेख करत आहेस तो खूप पूर्वीच संपला आहे. राजश्री पुढे म्हणाली. अनुरागकडे बोट दाखवत म्हणाली, नाही सुनबाई, तो आता माझा मुलगा नाही. मी त्याला तुमच्या स्वाधीन करेपर्यंत तो माझा मुलगा होता. ज्या दिवशी मी त्याचे लग्न तुझ्याशी लावून दिले तो पूर्णपणे तुमचा नवरा झाला आणि माझ्या प्रेमाचे रक्त त्याच्या नसांमध्ये सुकले. राजश्रीचा आवाज आणखी जड झाला. खरं तर माझा मुलगा त्याच क्षणी वारला ज्या दिवशी तुझ्यासारख्या निस्वार्थी आणि असंस्कृत मुलीच्या आयुष्यात प्रवेश झाला. त्या दिवशी तो गेला होता. त्याच दिवशी या घराचा प्रकाश विझला. आज माझ्यासमोर उभा असलेला माणूस फक्त एक अनोळखी आहे जो तुझ्या थालावर नाचतो. माझ्या त्या मुलाच्या आठवणी या भिंतींमध्ये कुठेतरी दफन झाल्या आहेत. या शब्दांनी अनुरागला हादरवून टाकले. एकेकाळी त्याच्यावर खूप प्रेम करणारी त्याची आई आज त्याला सोडून देईल अशी त्याला अपेक्षा नव्हती. ती त्याला मृत व्यक्ती असे म्हणाली. शिवानीचा चेहराही रागाने लाल झाला होता, पण राजश्रीच्या डोळ्यातील दृढ निश्चयाने त्या दोघांनाही क्षणभर अवाक केले. आईच्या ओठातून मृत हा शब्द ऐकून अनुरागला त्याच्या आत काहीतरी तुटल्यासारखे वाटले, पण त्याचा अहंकार आणखी भडकला. त्याला त्याच्या आईचे शब्द अतार्किक आणि पक्षपाती वाटू लागले. तो रागाने पुढे सरकला आणि हवेत हात उंचावत त्याने ते हात आईच्या चेहऱ्याजवळ आणला. आता त्याच्या आवाजात चिडचिड आणि कटुतेचे स्पष्ट भाव होते. तो म्हणाला, तुझ्यासारखे म्हणजे नेमके काय आई? तू कोड्यात का बोलत आहेस? तू एक सुशिक्षित महिला आहेस, तरीही तू अशा विचित्र आणि भयानक गोष्टी बोलू शकतेस. शिवानीशी तुला काय अडचण आहे? तिने कोणता गुन्हा केला आहे?
अनुराग शिवानीची बाजू घेत पुढे म्हणाला, मी हे वर्षानुवर्ष ऐकत आहे, शिवानी अशी आहे, शिवानी तशी आहे. पण आज मी तुम्हाला स्पष्टपणे विचारू इच्छितो की तिचा काय दोष आहे. तिचा एकमेव दोष आहे की ती स्वाभिमानाने तिचे मन बोलते, की तिने मला तुमच्या गुलामगिरीतून मुक्त केले. तुम्हाला अजूनही त्याच जुन्या पद्धतीचे अनुसरण करायचे आहे, जिथे सुनेने फक्त मान खाली घालून तुझ्या आदेशाची वाट पाहावी. अनुरागचा चेहरा रागाने लाल झाला होता. तो हसत म्हणाला, तुला शिवानीबद्दल काहीच अडचण नाही आई. शिवानी जगू इच्छित असलेल्या स्वातंत्र्याबद्दल तुला काही अडचण आहे. तू अजूनही द्वेषाच्या ज्वाला पेटवत आहेस, जी 6.5 वर्षापूर्वी विझायला हवी होती. तू आमच्या नात्यातील बिघाडासाठी एका निष्पाप मुलीला का दोष देत आहेस? तुला खरंच वाटतं का की तुझ्या मुलाला स्वतःचं काही मन नाहीये? शिवानीला लक्ष्य करून तू खरं तर माझा अपमान करत आहेस. अनुराग, तो आपल्या पत्नीच्या सन्मानाचे रक्षण करत असल्याचे दिसत होते, तरीही तो बोललेला प्रत्येक शब्द त्याच्या आईचे हृदय फाडून टाकत होता, हे त्याला दिसत नव्हते. शिवानी गप्प राहिली. मागे उभी राहून ती हे सर्व पाहत होती. अनुराग अजूनही तिच्या जादूच्या जादूत पूर्णपणे अडकला आहे, हे पाहून तिला आनंद झाला. राजेश्रीच्या चेहऱ्यावर एक वेदनादायक हास्य उमटले, जणू तिला तिच्या मुलाच्या बुद्धिमत्तेची दया आली. अनुरागच्या असभ्यतेने आणि तीक्ष्ण प्रश्नाने राजेश्रीच्या हृदयाला खोलवर टोचले होते, पण तिने तिचे दुःख प्रकट होऊ दिले नाही. तिने उसासा टाकला आणि तिने अनुरागच्या चेहऱ्यावर नजर रोखली. आता त्याच्या आवाजात उत्साह नव्हता, फक्त एक विराम होता, जो कोणत्याही आवाजापेक्षा जास्त शक्तिशाली होता. तो हळुवारपणे पण स्पष्टपणे बोलला, अरे अनुराग, आज तू निर्दोषपणाचे सोंग घेत आहेस. जणू काही तुला खरोखर काहीच माहीत नाही. तुझी स्मरणशक्ती इतकी कमकुवत झाली आहे का, की तू जाणून बुजून ती कटू सत्य लपवली आहेस? तू माझ्यापासून खूप दूर आहेस. तुम्ही त्या कटू सत्यांवर पांघरून घातले आहे का? तुम्ही मूर्ख लोक मला विचारत आहात की तुमच्या पत्नीबद्दल माझी काय अडचण आहे? तुम्हाला खरोखर कल्पना नाही का की या महिलेच्या वागण्याने या घराचा पायाच हादरला. राजेश्रीजींनी स्पष्ट केले, तुम्ही विसरला असाल, पण मला अजूनही त्या सखाचा प्रत्येक क्षण आठवतो. लग्नानंतरचा तो पहिला दिवस, जेव्हा एका नवीन सुनेकडून कुटुंबाची काळजी घेण्याची अपेक्षा असते. ती शिष्टाचार आणि वडीलधाऱ्यांचा आदर करेल. मग तुमच्या या पत्नीने काय नाटक रचले आणि तुम्ही त्यावेळी जणू काही तुम्ही तुमचे भान गमावले होते. तुमच्या नवीन पत्नीने तुम्हाला इतके आंधळे केले होते की तुम्हाला तुमच्या पालकांचे रडणेही ऐकू आले नाही. राजेश्रीजींच्या डोळ्यात त्या जुन्या जखमेची वेदना स्पष्टपणे दिसत होती. अनुरागच्या डोळ्यात पाहत तिने विचारले, मला सांग अनुराग, तू खरोखरच हे सगळं विसरलास का? तो अपमान, समाजासमोर आमची झुकलेली मान आणि तुझी हट्टी वृत्ती. तुला नवीन बायको मिळाली म्हणून तू आम्हाला कचऱ्यात विकलंस. तुझ्या बायकोच्या हट्टीपणापुढे आमची वर्षानुवर्षे जुनी मूल्ये आणि तत्वे क्षणात बलिदान दिली गेली. तरीही तू निर्दोष असल्याचा दावा करशील का? राजेश्रीजींची प्रश्नार्थक नजर. ते ऐकून अनुराग अगदी थरथर कापला. त्या डोळ्यांनी उत्तर मागितले, पण अनुरागकडे शब्द नव्हते. त्या डोळ्यात लपलेला द्वेष आणि दुःख त्याला त्या जुन्या दिवसात परत घेऊन गेले. तिने अनुरागला तो इतक्या वेळ ज्या गोष्टी दाबून ठेवत होता त्या उघड करण्यास भाग पाडले. खोलीत पुन्हा एकदा प्रचंड शांतता पसरली, ज्यामध्ये भूतकाळातील कटुता स्पष्टपणे जाणवत होती. राजेश्रीजींचे प्रश्न अनुरागला काळाची आठवण करून देत होते. आठवणींच्या धुक्यातून तो वर्षानुवर्षे विसरण्याचा प्रयत्न करत असलेल्या जुन्या प्रतिमा बाहेर येऊ लागल्या. तो सर्व काही कसे विसरू शकेल? ती क्षुल्लक गोष्ट नव्हती, तर एक जखम होती ज्याने या घराचा आनंद कायमचा हिरावून घेतला होता. त्या दिवसाची कटुता राजेश्री, शिवानी आणि अनुरागच्या मनात अजूनही ताजी होती. ही घटना 6 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. लग्नाच्या धावपळीनंतरची ती पहिली सकाळ होती. घर पाहुण्यांनी, दूरच्या नातेवाईकांनी आणि गावातील वडीलधाऱ्यांनी भरलेले होते. घर अगदी खचाखच भरले होते. गावातील प्रथा अशी होती की नवीन वधू दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून पारंपरिक साडी किंवा साधे सलवार सूट घालून वडिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी बाहेर पडायची. घरातील महिला नवीन सुनेला पाहण्यासाठी उत्सुक होत्या आणि अंगणात उभ्या राहिल्या. सकाळचा चहा आणि नाश्ता सुरू होता. पण त्या दिवशी सूर्याच्या पहिल्या किरणाने जे घडले ते कोणी कल्पनाही केली नसेल. बेडरूमचा दरवाजा उघडला आणि शिवानी बाहेर आली. तिच्या नजरेने संपूर्ण घर थक्क झाले. तिने साडी किंवा सूट घातलेला नव्हता, तर एक पातळ हाफ पॅन्ट आणि टी शर्ट घातलेला होता.
हा असा पोशाख होता जो कोणीही पाहुण्यांसमोर कधीही घालणार नाही, अगदी त्यांच्या स्वतःच्या बेडरूममध्येही. पण शिवानीने ते इतक्या सहजतेने आणि बेफिकीरपणे घातले होते, जणू काही ती अजूनही तिच्या गावी वसतिगृहात राहत आहे आणि अद्याप लग्न झालेले नाही. शिवानीच्या शरीराचा बराचसा भाग उघडा होता, जो गावातील वातावरणात आणि घरातील वडीलधाऱ्यांसमोर अत्यंत लाजिरवाणा वाटत होता. तिच्या काकू, काका आणि शेजारच्या महिलांना पाहून सर्वत्र शांतता पसरली. जणू कोणीतरी मेले आहे असे वाटले. ते नक्कीच झाले असेल. लोक हातात चहाचा कप घेऊन दगडासारखे शांत झाले, पण शिवानीला काही फरक पडला नाही. ती धाडसाने अंगणाच्या मध्यभागी असलेल्या सोफ्याकडे गेली आणि एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून सर्वांकडे तोंड करून सुंदरपणे बसली. तिच्या उद्धटपणाने किंवा निर्लज्जपणाने वडीलधाऱ्यांना दिला जाणारा आदर भंग केला होता. घरातील वृद्ध पुरुषांनी लाजेने आपली नजर खाली केली आणि त्यांना आश्चर्य वाटत होते की घरातील नवीन सुनेचे काय झाले आहे. सकाळची आनंदाची असायला हवी होती, पण शिवानीने तिच्या पहिल्याच सकाळी घराची शांती आणि प्रतिष्ठा भंग केली होती. अंगणात पसरलेली शांतता विषारी धुरासारखी सर्वांना गुदमरवत होती. गावात त्यांची प्रतिष्ठा आणि आदर्शवादी प्रतिमेसाठी ओळखले जाणारे रघुनाथजी त्या क्षणी जमिनीत गाडल्यासारखे वाटत होते. त्यांना नुकतीच त्यांची नवीन सून बैठकीच्या खोलीत दिसली होती. जेव्हा त्यांनी सर्वांसमोर अर्धनग्न अवस्थेत बसलेली पाहिली, तेव्हा त्यांना असे वाटले की कोणीतरी त्यांच्या प्रतिष्ठेवर थाप मारली आहे. त्यांच्या डोळ्यात रागापेक्षा लाज जास्त होती. त्यांच्या सुनेकडे पुन्हा पाहणे त्यांच्यासाठी अशक्य होते. तो एक असा पिता होता ज्याने नेहमीच आपल्या मुलीला असभ्यतेचे धडे दिले होते, आणि आज त्याचाच मुलाच्या निवडीने त्याच्या घराच्या प्रतिष्ठेचे उघड उल्लंघन केले आहे. रघुनाथजी एक शब्दही बोलले नाहीत. त्यांनी फक्त आपली नजर खाली केली, चहाचा कप टेबलावर ठेवला आणि मागे वळून न पाहता घाईघाईने घराबाहेर पडले. त्यांच्या वाकलेल्या पाठीवरून त्यांच्या स्वाभिमानाला झालेली गंभीर दुखापत दिसून आली. घरातील वातावरण इतके गंभीर झाले की कुटुंबातील तरुण सदस्यांना आणि अनुरागच्या मित्रांनाही तिथे राहणे कठीण झाले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र लाज आणि अस्वस्थता होती. त्यांना त्यांच्या नवीन वहिनीकडे पाहायचं की नजर हटवायची हे ठरवता येत नव्हतं. एक एक करून कोणताही गोंधळ न करता सर्व तरुण मुलं अंगणातून बाहेर पडली. ते बाहेर रस्त्यावर उभे राहिले, कारण त्या खोलीत त्यांच्या वडिलांसोबत बसणे आता त्यांच्यासाठी शक्य नव्हते. शिवानीच्या हट्टीपणाने घराचे दोन तुकडे झाले होते. एका बाजूला ती बेफिकीर होती आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण कुटुंब होते. ते एकमेकांकडे लज्जेने पाहू शकत नव्हते. त्या सकाळच्या नाश्त्याचा गोडवा कटुतेत बदलला होता आणि घराच्या भिंती अपमानावर शांतपणे रडत असल्यासारखे दिसत होते. अंगणातील दृश्याने घराची प्रतिष्ठा भंग केली होती. जेव्हा तिथे उपस्थित असलेल्या महिला आणि दूरवरून आलेल्या महिला नातेवाईकांनी शिवानीला या अवस्थेत पाहून त्यांना लाज वाटली. काहींनी त्यांच्या साड्यांच्या पदराने आपले चेहरे झाकले, तर काहींनी त्यांच्या नजरेतून सुटका करून घेतली. या नवीन सुनेला थांबवायचे की शांतपणे उठून निघून जायचे हे त्यांना ठरवता येत नव्हते. पण राजेश्रीजी त्यांना अर्धांगवायू झाल्यासारखे जागीच घोटून शिवानीकडे डोळे विस्फारून पाहत होती. तिच्यासाठी हे दृश्य भयानक होते. ते एका भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हते. शिवानीचे पाय पूर्णपणे उघडे होते. तिचा टी शर्ट इतका लहान होता की तिच्या मांड्यांचा अर्धा भाग स्पष्ट दिसत होता आणि तिचे हात पूर्णपणे उघडे होते. पारंपरिक गावातील वातावरणात जिथे सुनेचा पदर डोक्यावरून घसरणे देखील मोठी गोष्ट मानली जात असे, तिथे शिवानीचे रूप जणू स्फोटासारखे होते. राजेश्रीजींना तिच्या डोळ्यावरून विश्वास बसत नव्हता. तिचं मन तिला सांगत राहिले, कदाचित तिला वाईट स्वप्न पडलं असेल आणि जाग येतात सगळं ठीक होईल. तिला वाटलं की खरोखरच तिची मुलगी आहे का, जिला ती लक्ष्मी म्हणून घरी आणली होती. शांतता तोडत तिची मुलगी हळूच तिच्या जवळ आली. तिने हळुवारपणे तिच्या आईचा हात हलवला आणि तिच्या कानात कुजबुजली, आई, शुद्धीवर ये. बघ वहिनीने काय घातले आहे. हे कसलं संकट आहे. काहीतरी गडबड आहे. त्यांना सांग. सगळे नातेवाईक आणि पाहुणे पाहत आहेत, आपापसात कुजबुजत आहेत. जर तुम्ही आता काही बोलला नाही तर आपली बदनामी होईल. राजेश्रीच्या मुलीच्या आवाजाने राजेश्रीचा समाधीभंग झाला. तिला हे स्वप्न नाही तर कठोर वास्तव आहे हे जाणवले. सोफ्यावर पाय आडवे करून तिच्या समोर बसलेली तिचे हृदय धडधडू लागले. आता ते फक्त कपड्यांबद्दल नव्हते, तर इतर शेकडो प्रश्नांबद्दल होते. समाज तिला विचारणार होता. तो प्रश्न तिच्या मुलीच्या बोलण्याने राजेश्रीला पुन्हा वास्तवात आणले. तिच्या डोळ्यांसमोरील धुके दूर झाले आणि तिने दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सावरले.
अपमानाची लाट आता तिला वेढून गेली नाही. थोड्याशा कडकपणाने आणि आवाजात उंचावत तिने शिवानीकडे बोट दाखवत विचारले, सुनबाई, हे काय आहे? तू काय घातली आहेस? तुला काही कळतंय का? तू कुठे बसली आहेस आणि तुझ्या समोर कोण आहे? शिवानी तोंड उघडण्यापूर्वीच अनुराग त्याच्या पत्नीच्या बचावासाठी त्याच्या आईसमोर उभा राहिला आणि थंडपणे म्हणाला, आई, तू काय मूर्ख प्रश्न विचारत आहेस? तिने फक्त कपडे घातले आहेत. तुला स्पष्ट दिसत नाहीये का? त्यात खूप काही आहे. असं गोंधळ घालण्यात काय अर्थ आहे? अनुरागच्या आवाजाने राजश्रीच्या जखमांवर मीठ चोळले. तिचा स्वतःचा मुलगा, ज्याला तिने इतक्या चांगल्या प्रकारे वाढवले होते, तो आता इतक्या निर्लज्जपणे चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत होता. राजश्रीने अनुरागकडे वरपासून खालपर्यंत जळत्या डोळ्यांनी पाहिले. तिच्या चेहऱ्यावर राग आणि दुःखाचे मिश्रण होते. तिने पुन्हा कठोर आवाजात विचारले, तू अनुराग, तू कपडे म्हणत आहेस का? ते खरोखर कपडे आहेत का? तुला वाटतं का हे कपडे नवीन सुनेसाठी योग्य आहेत? घरातील वडीलधाऱ्यांसमोर आणि पाहुण्यांसमोर असे अर्धवट कपडे घालून दिसणे योग्य आहे का? अनुराग आता पूर्णपणे संतापला होता. त्याला वाटले की त्याची आई त्याच्या पत्नीच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करत आहे. त्याने चिडून मोठ्या आवाजात उत्तर दिले, हो आई, आणखी काय? हे फक्त कपडे आहेत, काही असामान्य नाही. आणि ऐका, शिवानी सुरुवातीपासूनच अशीच आहे. तिला वसतिगृहात आणि शहरात असेच राहण्याची सवय आहे. हे सर्व साडी, पदर आणि हा सर्व दिखावा तिच्या स्वभावात नाही आहे. आणि ती हे सगळं करू शकत नाही. काहीही करून गोंधळ करू नकोस. अनुरागच्या शब्दांवरून असं वाटत होतं की तो त्याच्या आईला नाही, तर शत्रूला आव्हान देत आहे. त्या पलीकडे घरात शांतता होती आणि घरात शांतता अधिकच वाढली, कारण हा संघर्ष आता फक्त कपड्यांबद्दल नव्हता, तर आई आणि मुलामधील प्रतिष्ठेबद्दल आणि मूल्यांबद्दल होता. राजश्रीने तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवले. तिला माहीत होते की जर तिला राग आला तर परिस्थिती आणखी बिकट होईल. तिने तिचा आवाज कमी केला आणि तो मऊ केला. जणू ती एक आई आहे जी तिच्या मुलांशी तर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. ती शांतपणे म्हणाली, अनुराग बाळा, मी हट्टी नाहीये. जर माझ्या सोनेला साडी घालणे कठीण वाटत असेल किंवा तिला त्याची सवय नसेल तर ठीक आहे, मी तिला सक्ती करणार नाही. पण तिनं किमान एक चांगला सलवार सूट घालू शकेल का? तोही आरामदायी आहे. पण ती जे घालते ते या घरासाठी आणि इथल्या वातावरणासाठी अजिबात योग्य नाहीये. राजश्रीचे बोलणे संपलेही नव्हते तेव्हा शिवानीने धीर सोडला होता. ती सोफ्यावरून उठली आणि राजश्रीच्या डोळ्यात सरळ पाहत बोलली. तिच्या आवाजात आदराऐवजी आव्हान होते. शिवानी तीक्ष्णपणे म्हणाली, पुरे झाले आई, पुरे झाले. या कपड्यांमध्ये असं काय बिघाड आहे की तुम्ही इतक्या सकाळपासून माझ्या मागे लागला आहे? माझे शरीर कोणत्याही प्रकारे अश्लील दिसते का? शहरात लोक यापेक्षा कमी कपडे घालून फिरतात आणि कोणालाही त्याची पर्वा नाही. क्षणभर थांबून तिने छातीवर हात जोडले आणि अधिक अधिकाराने पुढे म्हणाली, आई, आज मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छिते. मी एक मुक्त आणि मोकळ्या मनाची मुलगी आहे. मी माझे आयुष्य स्वतःच्या अटींवर जगले आहे. मी वर्षानुवर्षे हॉस्टेलमध्ये एकटीच राहिली आहे. मी एका चांगल्या कंपनीत उच्च पदावर काम करते आणि मी स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करते. मी माझ्या पालकांना माझ्या कपड्यांवर किंवा माझ्या आयुष्यावर कधीही कोणतेही बंधन लादण्याची परवानगी दिली नाही. मग आता मी माझ्या सासरच्या घरात असल्याने मी हे जुने बंधन का स्वीकारावे? तिने अनुरागकडे पाहिले. नंतर राजश्रीकडे वळून स्पष्टपणे म्हणाली, जर तुम्ही मला साडी किंवा जाड सूट घालून माझा बुरखा इथे काढून टाकावा अशी अपेक्षा करत असाल तर हा गैरसमज दूर करा. ती अपेक्षा कधीच पूर्ण होणार नाही. मी जे कपडे घालेन आणि जे मला सर्वात चांगले वाटेल ते मी घालीन. माझे स्वातंत्र्य माझ्या कपड्यांच्या निवडीपासून सुरू होते आणि मी त्यावर तडजोड करणार नाही. शिवानीच्या स्पष्ट शब्दाने राजश्री अवाक झाली. तिने बोलले संपूर्ण खोली कटकटी भरली होती आणि तिथे उभ्या असलेल्या नातेवाईकांना समजले की ही सून घर पाडण्याच्या तयारीत आहे. शिवानी बोलताच तिने सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. ती इतकी संतापली की ती कोणाशी किंवा कोणत्या स्वरात बोलत आहे हे तिला कळलेच नाही. तिचे शब्द राजश्रीच्या हृदयाला तीक्ष्ण बाणांसारखे भुसकत होते. राजश्रीजी तिथेच उभ्या राहिल्या, स्तब्ध. तिला असे वाटले की जणू काही तिच्या पायाखालची जमीन सरकत आहे. तिला एक ना अनेक जोरदार धक्के जाणवत होते. पहिला धक्का तेव्हा लागला तेव्हा तिने तिच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घरात उपस्थित असलेल्या सर्व नातेवाईकांसमोर आणि वडीलधाऱ्यांसमोर तिच्या सुनेला अशा अश्लील कपड्यांमध्ये बाहेर येताना पाहिले. पण त्याहूनही मोठा आणि खोल धक्का बसला.
तिला हे लक्षात आले जेव्हा तिची चूक मान्य करण्याऐवजी तीच सून तिच्या समोर उभी राहिली, निर्लज्जपणे ओरडत आणि वाद घालत होती. राजश्रीने कधीही कोणत्याही सून किंवा मुलीला त्यांच्या वडिलांसमोर इतक्या तीव्रतेने वाद घालताना पाहिले नव्हते. घरातील महिलांमध्ये आणि उपस्थित महिला पाहुण्यांमध्ये एक विचित्र गोंधळ उडाला. त्या सर्वजण हाताच्या तळहाताखाली तोंड लपवून आपापसात कुजबुजू लागल्या. हे बघ, ती कालच या घरात आली आणि आजच ती दिखावा करत आहे. एक काकू दुसऱ्या काकूला कुजबुजली. दुसरी कोणीतरी म्हणत होती, राजश्री दीदीने कसली सून निवडली आहे, तिला बोलण्याची सवयही नाहीये. घरातील कोणत्याही महिलेने कल्पना केली नव्हती की रघुनाथजींसारख्या आदरणीय पुरुषांची सून इतकी आक्रमक आणि असंस्कृतपणे वागेल. सर्वांना आशा होती की नवीन सून घरात प्रकाश आणि गोडवा आणायची, पण शिवानीने तिच्या पहिल्याच सकाळी कुटुंबाची शांती आणि प्रतिष्ठा भंग केली होती. राजश्रीजींना आता तिच्या संगोपनाची आणि अनुरागच्या निवडीची खूप दुःख झाले होते, कारण संपूर्ण समाज आता तिच्याकडे बोट दाखवू लागला होता. राजश्रीजींच्या स्वाभिमानाला त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधी इतका धक्का बसला नव्हता. त्या कुटुंबाची सून होती जिथे भिंतीलाही कान होते आणि प्रतिष्ठेलाही स्वतःची भाषा होती. आज त्याला त्याच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेची इमारत त्याच्या डोळ्यांसमोर कोसळताना जाणवली. त्याचा आत्मा ओरडत होता. त्याला खरोखरच वाटले, अरे रे, हा असाही अपमान त्यांना पाहावा लागण्यापूर्वीच पृथ्वी फाटून त्यांना गिळंकृत करो. अंगणात जमलेल्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांमधील कुजबूज आता गावभर पसरली होती. शिवानीच्या कपड्यांबद्दल सर्व प्रकारच्या गप्पा सुरू झाल्या. काही महिला त्यांच्या साड्यांच्या पदराने तोंड झाकून मंद हसल्या, जणू काही त्यांना राजश्रीच्या आधुनिक सुनेला त्रास सहन करताना पाहण्याचा आनंद होत होता. दरम्यान काही वृद्ध महिला शिवानीकडे वरपासून खालपर्यंत पाहत होत्या, जणू ती रक्तमांसाची नसून बाजारात प्रदर्शित होणारी एखादी विचित्र शोपीस आहे. त्या नजरा शिवानीला नाही, तर राजश्रीच्या अनेक वर्षांच्या शिस्तीचा आणि संगोपनाचा न्याय करत होती. प्रत्येक नजरेत एक प्रश्न होता, प्रत्येक हास्य एक टोमणा होता. राजश्रीला असे वाटत होते की लोक आता तिच्या मुलाच्या निवडींवर नाही, तर त्यांच्या संगोपनावर थुंकत आहेत. काल ज्या घरात तुतारीचा आवाज होता, तो आता प्रत्येक कोपऱ्यातून तिरस्काराचा वास येत होता. शिवानीची उदासीनता आणि अनुरागची शांतता, त्यामुळे राजश्रीजी त्या गर्दीत पूर्णपणे एकट्याने असहाय्य झाल्या होत्या. शिवानीच्या चेहऱ्यावर एक विचित्र अहंकार होता. तिला प्रौढांच्या लाजिरवाणीपणाची जाणीव नव्हती किंवा समाजाच्या टोमण्यांची तिला काळजी नव्हती. ती सोप्यावर रुजलेली दिसत होती, सर्वांना आव्हान देण्याचा दृढ निश्चय करत होती. जेव्हा राजश्रीजींना समजले की परिस्थिती तिच्या डोक्यावरून गेली आहे, तेव्हा तिने तिच्या आशेच्या शेवटच्या किरणाकडे वळले. तिचा मुलगा अनुराग. राजश्रीजींनी तिचा थरथरणारा आवाज आवरला आणि अनुरागकडे जाऊन त्याला हलवत म्हणाली, अनुराग, माझं ऐक. शिवानी या घरात नवीन आहे. तिला इथले नियम आणि कायदे माहीत नसतील, पण तू याच मातीत वाढलाय. तुला माहिती आहे की तुझे गाव आहे, तुझा परिसर आहे. हे असे उघडे शहर नाही जिथे कोणी कोणालाही ओळखत नाही. राजश्रीजीच्या डोळ्यात अश्रू आले. ती होती, पण तिच्या आवाजात आईसारखा कडकपणा होता. ती पुढे म्हणाली, ठीक आहे, तिला साडी ओझे वाटते, तिला सलवार सूट कसा घालायचा हे माहीत नाही. मी ते स्वीकारेन, पण किंवा तिने घातलेले कपडे म्हणण्यास पात्र असले पाहिजेत. शरीर पूर्णपणे झाकले पाहिजे. अर्धनग्न अवस्थेत घरात फिरणे हा कसला प्रकार आहे? घर पाहुण्यांनी भरलेले आहे. तुझे वडील तिथे आहेत, हे लाजेने निघून गेले आहेत, आणि तो तरुण घरी आहे, त्या मुली आहेत. तुझ्या बायकोचे रूप त्यांना काय संदेश देत आहे? राजश्रीनी तिच्या मुलीकडे बोट दाखवत अनुरागच्या डोळ्यात पाहिले. ऐक अनुराग, मी माझ्या स्वतःच्या मुलीलाही तिच्या वडिलांसमोर आणि भावासमोर असे उघड कपडे घालू दिले नाहीत. हे माझ्या संगोपनाच्या विरुद्ध आहे. हे घराच्या उंबरठ्याचा अपमान आहे. मला हे दृश्य अजिबात मान्य नाही. तिला आत्ताच इथून घेऊन जा आणि तिला व्यवस्थित कपडे घाला आणि परत आणा, नाहीतर आज येणाऱ्या आपत्तीचा भार तुम्ही कधीही सहन करू शकणार नाही. राजश्रीजींचा हा आदेश फक्त एका आईचा नव्हता, तर त्या व्यक्तीचा होता. कुटुंबाचा सन्मान आणि प्रतिष्ठा त्यांच्या शेवटच्या हाकेला होती. तिने स्पष्ट केले होते की ती आधुनिकतेच्या नावाखाली अश्लीलतेला तिच्या घरात प्रवेश देऊ देणार नाही. आता सर्वांच्या नजरा अनुरागवर होत्या. तो त्याच्या आईच्या सन्मानाचे रक्षण करेल की स्वतःच्या सन्मानाचे? तो त्याच्या पत्नीच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देतो, ज्याने शिष्टाचाराचे अडथळे तोडले होते. राजश्रीच्या आज्ञेने त्या आगीत तेल ओतले. आतापर्यंत सोप्यावर बसून तिला आव्हान देणारी शिवानी विजेसारखी वेगाने उभी राहिली.
तिच्या डोळ्यात पश्चातापाचा लवलेश नव्हता, तर बंडाची तीक्ष्ण चमक होती. तिने राजेश्रीकडे एक पाऊल टाकले आणि न डगमगता स्वतःचा तिने आवाज उठवला. "अजिबात नाही आई, ते शक्य नाही," शिवानी पूर्ण खात्रीने म्हणाली. "मी आधीच स्पष्ट केले आहे की मी माझ्या तत्त्वांशी किंवा माझ्या निवडींशी थोडीही तडजोड करणार नाही. मी लग्नापूर्वी अनुरागला सांगितले होते की मी एक स्वतंत्र आणि मोकळ्या मनाची मुलगी आहे. नम्रता आणि झाकलेले कपडे यांची तुमची व्याख्या माझ्या विचारांशी जुळत नाही. खरी लाज आणि नम्रता ही माणसाची असते, ते डोळ्यात आणि हेतूत असायला हवे, कपड्यांच्या आकारात नाही. जर तुमची विचारसरणी इतकी संकुचित असेल की तुम्हाला माझ्या कपड्यांमध्ये वैर दिसते, तर समस्या माझ्यात नाही, तुमच्यात आहे." शिवानीने एक दीर्घ श्वास घेतला आणि अनुरागकडे पाहत शेवटच्या इशाऱ्याच्या स्वरात म्हणाली, "आणि ऐका आई, जर तू पहिल्याच दिवशी माझ्यावर इतके निर्बंध लादण्याचा प्रयत्न केलास, तर मी या घरात एक मिनिटही राहू शकणार नाही. मी त्या प्रकारची सून नाही, जी गुदमरून आयुष्य जगते आणि इतरांच्या तालावर नाचते. एकतर तू मला मी जशी आहे तशी स्वीकार, नाहीतर मी आत्ताच निघून जाण्यास तयार आहे." नवीन सुनेकडून असे शब्द ऐकणे कोणत्याही सासूसाठी कायमचा धक्का होता. कोणत्याही प्रकारच्या सासूला तिचा सन्मान, तिच्या वृद्ध पतीचा आदर आणि तिच्या मूल्यांची अवनत झालेली दिसेल. तिच्या मूल्यांचे तुकडे तुकडे होताना पाहणे आणि तरीही ते शांतपणे सहन करणे, त्यावेळी राजश्री किती मानसिक त्रासातून जात असेल याची कल्पना तिथे उपस्थित असलेल्या कोणालाही करता आली नसेल. तिने इतकी स्वप्ने घेऊन घरी आणलेल्या सुनेमुळे काही तासातच संपूर्ण कुटुंबाला मूल्य आणि स्वातंत्र्य यांच्यामध्ये ढकलले गेले. अनुरागच्या लग्नाला 24 तासांपेक्षा कमी वेळ झाला होता आणि शिवानीने तिच्या पतीला आधीच सोडले होते. तिच्या जिद्दीने संपूर्ण गावात खळबळ माजवली होती. घराच्या 4 भिंतींमध्ये एकेकाळी चिंतेचा विषय असलेली गोष्ट आता गावभर पसरते आणि ते गावातील चौकांपर्यंत पोहोचले होते. ज्या सुनेचे स्वागत शुभ गीतांनी व्हायला हवे होते, ती आता तिच्या सासूच्या अधिकाराला आणि घरातील तत्त्वांना थेट आव्हान देत होती. राजश्रीजींचा संयम पूर्णपणे तुटला होता. आयुष्यभर जपलेला सन्मान एका झटक्यात लिलाव होताना पाहून तिचे मन रागाने भरून आले. तिला पश्चातापाची तीव्र भावना जाणवत होती. तिने थरथरत्या बोटाने शिवानीकडे इशारा केला आणि गुदमरलेल्या आवाजात म्हणाली. तिचा आवाज गडगडत होता, "ठीक आहे सुनबाई, जर तुमचा हट्टीपणा आणि तुमचे स्वातंत्र्य आमच्या मूल्यांपेक्षा मोठे असेल, तर माझा निर्णय ऐका. मग मीही तुम्हाला या घराची सून म्हणून स्वीकारू शकत नाही. जी मुलगी या घराची इज्जत फक्त 24 तासात रस्त्यावर आणू शकते, ती आयुष्यभर या घराचा पाया राखेल का? जी स्त्री तिच्या पहिल्याच सकाळी वडीलधाऱ्यांना लाज आणते, ती कुटुंबाची प्रतिष्ठा कशी वाचवू शकते?" दाराच्या चौकटीकडे बोट दाखवत राजश्री कठोरपणे म्हणाली, "तुम्ही तुमचे स्वातंत्र्य, ज्याचा तुम्हाला खूप अभिमान आहे, ते तुम्हाला हवे तिथे घेऊन जाऊ शकता. मला काही फरक पडत नाही. पण लक्षात ठेवा, आजपासून तुमचे पाऊल माझ्या घराच्या या उंबरठ्यावरून जाणार नाही. तुम्ही त्याच्या प्रेमात पडू नये. तुमच्यासारख्या मूल्यांच्या लोकांसाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद आहेत." संपूर्ण अंगणात शांतता पसरली. पाहुण्यांनी श्वास रोखल्यासारखे वाटले. राजश्रीजीचे उग्र रूप पाहून अनुराग स्तब्ध झाला. प्रेमाचे प्रतीक असलेली त्याची आई तिच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यात इतकी कठोर असू शकते, याची त्याला कल्पनाही नव्हती. शिवानीच्या चेहऱ्यावर अजूनही तीच उदासीनता होती, पण राजश्रीच्या शब्दांनी हवेत थंडावा पसरवला. एक अशी रेषा ओढली गेली होती जी ओलांडणे आता अशक्य होते. राजश्रीच्या कठोर शब्दांनी अनुरागमध्ये लपलेला बंड पूर्णपणे जागृत केला. आईचा आदेश ऐकून तो संतापला. त्याला त्याच्या पत्नीचा अपमान, स्वतःचा अपमान वाटला. तो पुढे सरकला आणि थेट आईसमोर उभा राहून अधिक कठोरपणे आवाज उठवला आणि म्हणाला, "पुरे झाले आई, पुरे झाले. तू एक शब्दही बोलू नकोस." अनुरागच्या आवाजात प्रेमाचा कोणताही लवलेश नव्हता. "शिवानी ही या घराची सून आहे. प्रथम ती माझी पत्नी आहे. तिची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही तिला सर्वांसमोर, या नातेवाईकांसमोर अशा प्रकारे अपमानित करू शकत नाही. तिचे कपडे, तिचे विचार आणि तिचे मार्ग हे आमचे वैयक्तिक प्रश्न आहेत. कोणालाही त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही." अनुरागचे असे शब्द ऐकून राजश्रीला तिच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले. तिच्या स्वतःच्या लाडक्या मुलाने तिला सर्वांसमोर अडवले होते. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते प्रेमाचे अश्रू नव्हते, तर तिच्या स्वतःच्या मुलाने तिच्यावर लादलेल्या विश्वासघाताचे अश्रू होते. गुदमरलेल्या आवाजात पण अढळ सत्याने तिने अनुरागच्या डोळ्यात पाहिले आणि विचारले, "बाळा, तू काय म्हणतोयस?" तिने अजून या घरात पाऊलही ठेवलेले नाही. 24 तासही उलटले नाहीत आणि तुम्ही तुमच्या बायकोसाठी
तिच्यावर टीका केली आहे का? पिढ्यानपिढ्या या घराचा सन्मान जपणाऱ्या तुमच्या पूर्वजांनी मिळवलेला आदर तुमच्यासाठी काही मोलाचा नाही का? एका दिवसाच्या प्रेमामुळे आयुष्यभराच्या नात्या आणि मूल्यांमध्ये इतकी घट झाली आहे का की तुम्ही सार्वजनिक ठिकाणी तुमच्या आईचा अपमान करू शकता, पण तुमच्या पत्नीच्या हास्यास्पद आग्रहाला विरोध करण्यास नकार देऊ शकता? राजश्रीचा प्रश्न अनुरागच्या हृदयात बाणासारखा घुसला, पण अनुराग शिवानीच्या आधुनिक कल्पनांनी वेडा झालेला दिसत होता. खोलीतील प्रत्येकजण आता अनुरागच्या पुढच्या हालचालीची वाट पाहत होता. नात्यांचे नाजूक बंधन तुटण्याच्या मार्गावर होते. अनुरागच्या स्वरात कोणताही संकोच शिल्लक नव्हता. त्याने स्पष्ट केले होते की तो त्याच्या पत्नीला त्याच्या आईच्या भावनांपेक्षा वरचढ मानतो. त्याने मान हलवली आणि अगदी थंड स्वरात म्हणाला, आई, मला आता या विषयावर तुमच्याशी वाद घालायचा नाही. हा विषय लांबवण्यात काही अर्थ नाही. शिवानीने काल स्पष्ट केले की ती शहरात वाढली आहे. ती कधीही अशा गावात राहत नाही. तिला साडी कशी घालायची हे माहीत नाही आणि तिला सूट किंवा सलवारमध्येही आरामदायी वाटत नाही. ती असे कपडे घालते, तिला आरामदायी वाटते. ती नेहमीच वापरत आलेले कपडे घालेल. हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे आणि मी तिला या निर्णयात पाठिंबा देतो. अनुरागने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या आईच्या डोळ्यात पाहत पुढे म्हणाला, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तिला तुमच्या आवडीनुसार घडवू शकता तर तुम्ही चुकत आहात. मला माझ्या पत्नीला या घरात दबाव किंवा गुदमरल्यासारखे वाटू नये असे वाटते. जर तुम्हाला तिच्या कपड्यांबद्दल जर एवढीच अडचण असेल तर आम्हाला इथे राहण्यात काही रस नाही. अनुरागच्या शब्दाने राजश्रीला अगदी हादरवून टाकले. तिला जाणवले की तिचा मुलगा आता तिचा राहिला नाही. तो आधुनिकतेच्या तेजस्वी प्रकाशाने इतका आंधळा झाला होता की त्याला आता त्याच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे, त्याच्या वडिलांच्या लाजेचे किंवा त्याच्या आईच्या प्रेमाचे मूल्य दिसत नव्हते. पुन्हा कुरकुर तीव्र झाली. अनुरागने त्याच्या आईच्या संगोपनाच्या वर्षांना एकाच झटक्यात मागास विचारसरणी म्हणून नाकारले. राजश्रीला तिच्या पायाखालची जमीन सरकल्याचे जाणवले. ती तिथेच उभी राहिली, स्तब्ध होऊन अनुरागकडे पाहत राहिली. तिला आशा होती की तिचा मुलगा, ज्याला तिने नैतिकता शिकवली होती, तो शिवानीला समजावून सांगेल की एखाद्याच्या स्वातंत्र्याचा दुसऱ्याच्या सन्मानाच्या किमतीवर बळी देऊ नये. पण इथे त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. अनुराग केवळ शिवानीची बाजू घेत नव्हता, तर तिच्या विचाराने तो पूर्णपणे मोहित झाला होता. त्याला हेही कळत नव्हते की त्याचे वडील बाहेर डोके खाली करून उभे आहेत आणि त्यांच्या बायकोचा सर्वांसमोर अपमान होत आहे. तेवढ्यात खोलीच्या दारावर आवाज आला. सर्वांनी वळून पाहिले तर शिवानी बाहेर तिची बॅग खांद्यावर घेऊन उभी होती. तिने अजूनही तोच टी शर्ट आणि शॉर्ट्स घातलेला होता, जो घरातील वडीलधाऱ्यांच्या दृष्टीने शिष्टाचाराचा भंग मानला जात होता. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या नव्हत्या किंवा हे घर सोडल्याबद्दल कोणतेही दुःख नव्हते. शिवानीने अनुरागकडे पाहिले आणि अतिशय सपाट कठोर आवाजात म्हणाली, अनुराग, मी जात आहे. मला इथे एक क्षणही राहायचं नाही, जिथे माझ्या निवडी आणि माझ्या अस्तित्वावर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जर तुला माझ्यासोबत यायचं असेल तर आत्ताच ये, नाहीतर निर्णय तुझा आहे. मी एकटीच जात आहे. शिवानीच्या शब्दांनी जळत्या आगीला शेवटचा बळी दिला. तिने अनुरागला एका चौरस्त्यावर उभे केले होते. एका बाजूला त्याची आई, त्याचे घर आणि त्याची मूल्ये होती आणि दुसऱ्या बाजूला त्याची पत्नी आणि तिची तथाकथित आधुनिक विचारसरणी होती. राजश्रीजींनी त्यांच्या डोळ्यासमोर तिच्या मुलीला वाळूसारखे निसटून जाताना पाहिले. शिवानीच्या भावनिक आणि बेफिकीर वागण्यावरून हे स्पष्ट झाले की तिला कुटुंबाच्या विघटनाचा कोणताही पश्चाताप नाही. आता सर्वांच्या नजरा अनुरागवर खिळल्या होत्या. तो त्याच्या आईच्या अश्रूंना पसंत करेल की शिवानीला घराबाहेर काढेल? अनुरागच्या वागण्याने तिथे असलेल्या सर्वांचे डोळे विस्फारले होते. तो शिवानीच्या जादूने पूर्णपणे बुडाला होता. त्याच्यासाठी आईची ममता आणि त्याच्या पत्नीचा हास्यास्पद आग्रह त्याच्या वडिलांच्या स्वाभिमानापेक्षाही जास्त महत्त्वाचा होता. त्याने शिवानीला एकदाही थांबवण्याचा किंवा घरातील शिष्टाचार तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. उलट जणू तो आधीच तयार असल्यासारखा तो थेट खोलीत गेला. त्याचे सामान गोळा केले, त्याची बॅग उचलली आणि बाहेर पडला. न थांबता, मागे वळून न पाहता तो शिवानीसोबत पावले टाकून चालू लागला. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव असे होते, त्याच्या आई वडिलांबद्दल त्याला पश्चाताप किंवा सहानुभूती नव्हती. त्याने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी उभ्या असलेल्या राजश्रीकडे पाहिले नाही, ना घराबाहेर दगडाचा पुतळा बनलेल्या रघुनाथकडे. तो उंबरठ्यावर सोडून गेला होता. आज तो जे काही आहे ते बनवणाऱ्या सर्व आठवणी आणि नातेसंबंध तो मागे सोडून गेला होता. राजश्री तिथेच थांबली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला तिच्या संगोपनावर शंका येऊ लागली. तिला विश्वासच बसत नव्हता की तिचे स्वतःचे रक्त, ज्याला तिने बरोबर आणि चूक
यातला फरक शिकवला होता. तो एवढं टोकाचं पाऊल उचलेल, काहीतरी पूर्णपणे चुकीचं समर्थन करेल. लग्नाच्या मेहंदीचा सुगंध घरातून अजून कमी झाला नव्हता. शुभगीते अजूनही सर्वांच्या कानात घुमत होती. महत्त्वाचे विधी अजून बाकी होते, जिथे संपूर्ण गाव नवीन वधूचे स्वागत करणार होते. पण आता घरात विधींऐवजी शोकाकुल शांतता पसरली होती. सून घर सोडून गेली होतीच, पण तिची प्रतिष्ठाही धूळ खात पडली होती. काही तासातच एकेकाळी आनंदी असलेले कुटुंब स्वार्थ आणि आधुनिकतेला बळी पडले होते. रघुनाथजी आणि राजश्रीजी यांनी गेल्या 6 महिन्यात त्यांच्या लग्नाच्या स्वप्नांना तुकड्या तुकड्यांनी बांधण्यात घालवले होते. त्यांनी त्यांच्या रात्री घालवल्या होत्या. त्यांचा एकुलता एक मुलगा स्थिरवताना पाहण्यासाठी त्यांनी झोप आणि शांतीचा त्याग केला होता. पण नशिबाच्या कुरवळणात त्यांनी त्यांच्या आनंदाचे शिखर मांडलेले लग्न त्यांचे नुकसान झाले. काही क्षणातच त्यांचा सन्मान, त्यांची प्रतिष्ठा आणि त्यांचे कुटुंब सर्व काही नष्ट झाले. समाजात नेहमीच डोके उंच ठेवून चालणारे रघुनाथजी या अपमानाने दबले गेले. त्यांना ते सहन होत नव्हते. त्यांच्या स्वतःचे सून आणि मुलाच्या वागण्याने त्यांना इतका धक्का बसला होता की त्यांचे शरीर आणि मन दोन्ही थकले होते. एकेकाळी संपूर्ण घराचा आधारस्तंभ असलेले ते आता असहाय्य आणि अंथरुणाला खिळलेले होते. त्यांच्या डोळ्यातील चमक मंदावली होती आणि ते छताकडे पाहत होते, जणू काही त्यांच्या नशिबाला प्रश्न विचारत होते. राजश्रीजींवर जणू दुःखाचा डोंगर कोसळला होता. एका बाजूला तिच्या डोळ्यातील अश्रू, तिचे प्रिय घर, तिचा आयुष्यभराचा जोडीदार आजारपणात आणि धक्क्याने ग्रासला असताना तो त्यांना अनोळखी म्हणून सोडून गेला होता. ती पूर्णपणे एकटी पडली होती. एकेकाळी पाहुण्यांनी गजबजलेले त्यांचे घर आता शांतता आणि रडण्याचे आश्रयस्थान बनले होते. या कठीण काळात तिचा एकमेव आधार तिची मुलगी होती. ती तिच्या आईच्या पाठीशी एक मजबूत ढाल म्हणून उभी राहिली. ती तिच्या सासरच्या घरच्या जबाबदाऱ्या पार पाडत होती. ती केवळ तिच्या जबाबदाऱ्या पार पाडत नव्हती, तर तिच्या आजारी वडिलांची काळजी घेण्यासाठी आणि तिच्या तुटलेल्या आईला आधार देण्यासाठी ती दररोज तिच्या पालकांच्या घरी जात होती. मुलगी आता 2 कुटुंबाचा भार उचलत होती, तर कुटुंबाचा दिवा मानल्या जाणाऱ्या मुलाने त्याच्या आधुनिकतेच्या ज्वाळांनी संपूर्ण घर जाळून टाकले होते. अपमानाच्या त्या काळ्या सकाळनंतर राजश्रीचे जग थांबल्यासारखे वाटले. एकेकाळी संपूर्ण परिसराची जीवनरस असलेली ही महिला आता तिच्याच घरातील अंधाऱ्या खोल्यांमध्ये बंदिस्त होती. तिने बाहेरील जगाशी असलेले सर्व संबंध तोडले होते. ती कोणालाही भेट देत नव्हती किंवा कोणालाही घरी बोलावत नव्हती. तिचे अंतर्गत धैर्य कमी झाले होते. ज्या समाजात ती एकेकाळी मूल्यांसाठी आव्हान करत होती, त्याच समाजाला ती कशी तोंड देईल असा विचार अनेकदा प्रश्न पडायचा. लोकांच्या सहानुभूतीपूर्ण नजरेने तिला बाणांसारखे भोसकले. जेव्हा तिचे आई वडील आतून तुटले, तेव्हा त्यांची मुलगी त्यांची सर्वात मोठी ताकद बनली. तिने पाहिले की तिच्या भावाच्या जाण्यानंतर तिचे आई वडील जिवंत मृतदेह बनले आहेत. तिने त्यांना आणखी तुटू न देण्याचा निर्धार केला. ती सावलीसारखी त्यांच्यासोबत राहिली. सतत किराणा सामान, तिच्या वडिलांची कडू औषधे किंवा स्वयंपाकघरातून अन्न शिजवत असे. ती त्यांच्यासाठी तिथे होती. तिने सर्व गोष्टींची काळजी घेतली. मुलाच्या जाण्यानंतर तिच्या आई वडिलांना कधीही अनाथ वाटू नये म्हणून तिने तिच्या सासरच्या घरातील आणि तिच्या आई वडिलांमधील दरी कमी केली होती. पण राजश्रीचे मन खूप दुखावले होते. तिला वाटले की आता हे शरीर वाहून नेण्यात काही अर्थ नाही. तिने भविष्याची सर्व आशा सोडून दिली होती. तिला फक्त एकच भीती होती, तिच्या जाण्यानंतर तिच्या कुटुंबाला कोणतीही आशा राहणार नाही. तिच्या मुलीचे काय होणार होते, ज्याने तिची निस्वार्थ सेवा केली होती. म्हणूनच एके दिवशी तिने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तिने तिच्या आयुष्यभराची बचत, तिचे दागिने आणि वडिलोपार्जित मालमत्ता, जी अनुराग एकेकाळी स्वतःची मानत होता, कायदेशीररित्या तिच्या मुलीला हस्तांतरित केली. राजश्रीजींचे हे पाऊल केवळ मालमत्तेचे विभाजन नव्हते, तर अनुरागसाठी त्या घराचे दरवाजे कायमचे बंद करण्याचा एक मार्ग होता. ती एक अंतिम ठाम घोषणा होती. त्यांनी हे मान्य केले होते की त्यांचे मूलच त्यांच्या दुःखात ढाल म्हणून उभे राहिले, आनंदाचा त्याग करून निघून गेलेले नाही. काळ त्याच्या गतीने पुढे सरकला आणि अनुरागला त्याच्या वृद्ध पालकांची अवस्था दिसण्यापूर्वीच 6.5 वर्ष उलटून गेली. त्याने कधीही ते जिवंत आहेत की नाही हे शोधण्याची तसदी घेतली नाही. त्याने त्याचे रक्ताचे नातेसंबंध एका दूरच्या आठवणीसारखे मागे सोडले होते. शिवानीचा प्रभाव त्याच्यावर इतका मजबूत होता
की तो त्याच्या कुटुंबाला पूर्णपणे विसरून गेला होता. शिवाय शिवानीच्या आग्रहास्तव त्याने त्याचा जुना फोन नंबरही बदलला, जेणेकरून गावात कोणीही ते किंवा त्याची बहीण त्याच्याशी संपर्क साधू शकणार नाही. त्याला त्याच्या भूतकाळाचा सामना करावा लागला. त्याने सर्व नात्यांचे दरवाजे बंद केले होते. त्याने अशा शहरात स्वतःचे नवीन जग बांधले होते, जिथे त्याच्या पालकांच्या रडण्याला जागा नव्हती. सुरुवातीला राजेश्रीजींनी बराच वेळ वाट पाहिली. तिला वाटले की कदाचित 1-2 महिन्यात तिच्या मुलाचा राग शांत होईल आणि त्याला त्याची चूक कळेल. पण जेव्हा 6.5 वर्षे उलटली, तेव्हा तिच्या डोळ्यातील अश्रूही सुकले. तिला समजले की त्यांनी त्यांच्या मुलासाठी जगाशी लढा दिला होता, पण आता तो त्यांच्यासाठी मृत झाला होता. इतक्या क्रूर मुलासाठी अश्रू ढाळणे आता त्यांच्या मातृप्रेमाचा अपमान वाटू लागले. रघुनाथजी आणि राजेश्रीजींनी आता त्यांच्या मुलीला पूर्णपणे स्वतःचे म्हणून स्वीकारले. त्याने तिला आपला मुलगा म्हणून स्वीकारले होते. त्यांच्या सर्वात कठीण काळात खांद्याला खांदा लावून उभी राहिलेली मुलगी आता त्यांच्या वृद्धापकाळाचा आधार बनली होती. आयुष्याच्या शेवटी तो त्याच्या मुलीसोबत होता. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ते फक्त त्यांच्या मुलीच्या निस्वार्थ प्रेमावर आणि काळजीवर जगत होते. अनुरागचे नाव आता त्या घराच्या भिंतीवर फक्त एक डाग राहिला आहे आणि ते लक्षात ठेवणे देखील दोन्ही वृद्धांसाठी वेदनादायक होते. 6.5 वर्षांपासून पूर्णपणे अनुपस्थित असलेला, ज्याला त्याच्या पालकांच्या अस्तित्वाबद्दलही माहीत नव्हते, तो मुलगा पण अचानक एके दिवशी तो शिवानीसोबत त्यांच्या घराच्या दारात दिसला. पण हा पश्चाताप नव्हता. अनुरागचे डोळे प्रेमाने नव्हे तर लोभाने चमकत होते. त्याला कसे तरी कळले की राजेश्री आणि रघुनाथने त्यांची संपूर्ण मालमत्ता, दागिने आणि घर त्यांच्या मुलीला हस्तांतरित केले आहे. तिला हक्क देण्यात आला होता. त्याने तिला वर्षानुवर्ष नाकारले होते आणि आज तीच तळमळ त्याला परत आणत होती. 6.5 वर्षानंतरही अनुरागचा स्वभाव थोडाही बदलला नव्हता. तो अजूनही तोच उद्धट, गर्विष्ठ आणि असंवेदनशील होता. घरात पाऊल ठेवताच त्याला त्याच्या आईचे पांढरे झालेले केस किंवा तिच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या लक्षात आल्या नाहीत. त्याच्यासाठी ते त्याचे पालक नव्हते, तर फक्त श्रीमंतीच्या मार्गात येणारे अडथळे होते. आजारपण किंवा धक्क्याने थकलेले शरीर असलेल्या रघुनाथजींना समोरच्या बेडवर पडलेल्या पाहून अनुरागला जराही दया आली नाही. उलट त्याच्या नेहमीच्या उदासीनतेने तो एक मंद आणि विषारी हास्य करत म्हणाला, "वा, तर हे नाटक अजून संपले नाही. 6.5 वर्षे उलटून गेली आहेत आणि तू अजूनही या बेडवर पडून आहेस. तू असे आणखी किती काळ चालू ठेवू शकतोस? तू मला खोटे बोलत आहे का? तू असे किती काळ आजारी असल्याचे नाटक करणार आहेस? तुला असे वाटते का की तू असे वागून मला माझा वाटा देण्यापासून रोखशील?" अनुरागच्या बोलण्याने खोलीतील वातावरण विषारी झाले. आपल्या मुलाला पाहून क्षणभर वितळून जाणाऱ्या राजेश्री अनुरागचा निर्दयीपणा ऐकून दगडासारखी झाली. रघुनाथजींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अश्रूंचा थेंब दुःखाचा नाही, तर अशा मुलाला जन्म दिल्याच्या अपराधीपणाचा. शिवानी मागे उभी होती. अनुरागच्या उद्धटपणाचा अभिमान वाटत असल्यासारखी हसत होती. आज हे स्पष्ट झाले की सर्व मर्यादा ओलांडणारा मुलगा आता आपली माणुसकी विकून परतला आहे. अनुरागने त्याच्या शेजारी वडिलांचे वर्णन करण्यासाठी ढोंगीपणा आणि नाटक असे शब्द वापरले. हे ऐकून राजेश्रीजींची प्रेमाची उरलेली ज्योत विझली. त्यांचे रक्त उकळू लागले. त्यांनी थरथरत्या हातांना मुठीत घेतले. त्याचा आवाज मेघगर्जनेसारखा तीव्र होता आणि त्या गर्जना करत म्हणाल्या, "पुरे झाले अनुराग. इथेच तुझ्या शिव्या नियंत्रित कर. या घरात घुसून तुझ्या वडिलांचा असा अपमान करण्याची तुझी हिंमत कशी झाली? तुला लाज वाटली पाहिजे. 6.5 वर्ष वडील जिवंत आहेत हेही माहीत नसलेला मुलगा आता त्याच्या आजाराची थट्टा करत आहे. शांतपणे इथून निघून जा आणि जिथून आलास तिथे परत जा. इथे तुमच्यासाठी जागा नाही. वादविवादाला जागा नाही. तुम्हाला त्यांची दुर्दशा दिसत नाही का? त्यांना शांतीची गरज आहे, तुमच्या विषारी वागण्याची नाही." राजेश्रीच्या फटकाऱ्याने अनुरागला फटकारले, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्याला त्याच्या आईच्या रागाची किंवा वडिलांच्या ढासळत्या तब्येतीची पर्वा नव्हती. त्याने घड्याळाकडे पाहिले, जणू काही तो इथे एखाद्या व्यवहारासाठी आला आहे. त्याने थंडपणे खांदे उडवले आणि स्पष्टपणे म्हणाला, "आई, ओरडून सत्य बदलणार नाही. मी इथे राहण्यासाठी किंवा तुमचे नाते सुधारण्यासाठी नाहीये आलो. मला शहरात खूप काम आहे आणि गावातील रस्त्यांवर वाया घालवण्यासाठी माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. मी फक्त माझा वाटा घेण्यासाठी आलो आहे. कृपया शांतपणे माझे हक्क, माझ्या मालमत्तेतील वाटा आणि पैसे सोपवा. ते मला द्या. मी वचन देतो की मी आत्ताच निघून जाईन आणि पुन्हा कधी तोंड दाखवणार नाही." अनुरागच्या सौदेबाजीने राजेश्रीजींना हादरवून सोडले.
ज्या मुलाला तिने एकेकाळी डोळ्याची कंदील मानले होते, तो मुलगा आज त्याच्या आईसमोर उभा आहे आणि त्याच्या वारशेची किंमत मागत आहे. तेही जेव्हा त्याचे वडील जीवन आणि मृत्यूच्या संघर्षात अडकले होते. राजश्रीजी आज पहिल्यांदाच तिने अनुरागच्या डोळ्यात खोलवर पाहिले. ती बालपणीच्या अनुरागला शोधत होती, जो तिच्या थोड्याशा दुखापतीवर रडायचा, पण त्या डोळ्यात प्रेमाचा कोणताही मागमूस उरला नव्हता. फक्त निर्लज्जपणा आणि स्वार्थ उघडपणे खेळत होता. त्या 6.5 वर्षांच्या वियोगाने अनुरागमधील मुलाला पूर्णपणे मारून टाकले होते. त्याला त्याच्या आजारी वडिलांचे थरथरणारे हात आणि त्याच्या आईचा फिकट चेहरा आठवला. जेव्हा राजश्रीजींनी डोळे मिचकावून त्याच्याकडे पाहिले, तेव्हा अनुरागला काहीच संकोच वाटला नाही. उलट त्याने निर्लज्जतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि व्यंगात्मकपणे म्हटले, आई, तू माझ्याकडे असे का पाहत आहेस? मी काय चुकीचं बोललो? बघ, सरळ सांग. मला या भावनिक खेळात रस नाही. मला माझा वाटा हवा आहे. आणि बस, जा बाबांना सांग की इच्छापत्र संपले आहे आणि माझे जे काही अधिकार आहेत ते माझ्या नावावर हस्तांतरित कर. माझ्या हातात कागदपत्रे येताच मी हे घर आणि हे गाव कायमचे सोडून जाण्याचे वचन देतो. मी पुन्हा कधीही माझा चेहरा दाखवून तुला त्रास देणार नाही. अनुरागच्या शब्दांमधील अहंकार आणि सौदेबाजीने राजश्रीच्या संयमाचा शेवटचा अंशही तोडला. तो ज्या हक्कांबद्दल बोलत होता ते त्या दिवशी हरवले. त्याने आपल्या पत्नीच्या आग्रहापुढे आपल्या मूल्यांचा त्याग केला होता. राजश्रीच्या शांततेमुळे आता वादळ निर्माण होण्याचे संकेत मिळत होते. तिला समजले की हा मुलगा प्रार्थनेने नाही तर बळजबरीने पटेल. तिने बेडवर पडलेल्या रघुनाथजींकडे आणि नंतर अनुरागकडे नजर वळवली, जे अनुरागला त्याच्या हृदयाला हादरवून टाकणारे सत्य प्रकट करण्याचा दृढनिश्चय करत होते. राजश्रीजींच्या मनात आत्तापर्यंत उभी असलेली प्रेमाची आणि संयमाची भिंत अनुरागच्या अहंकाराच्या प्रहाराने ढासळली. आतापर्यंत ती फक्त दुःखी होती, पण आता तिच्या आत तीव्र रागाची ज्वाला पेटली होती. जोपर्यंत कपडे आणि वागण्याबद्दल होते तोपर्यंत ते तिने सहन केले. जोपर्यंत ते घर सोडण्याबद्दल बोलत होते तोपर्यंत तिने तिचे अश्रू गिळले. पण जेव्हा तिच्या स्वतःच्या मुलाने त्याच्या वडिलांच्या मरणस्थान अवस्थेचे वर्णन रोग म्हणून केले, जेव्हा त्याने ते नाटक म्हटले, तेव्हा राजश्रीचा विवेक डळमळीत झाला. तिचे संपूर्ण शरीर रागाने थरथर कापत होते. तिने तिच्या साडीचा पदर तिच्या कमरेला बांधला आणि अनुरागकडे 2 पावले टाकली. तिच्या कुंकवाचे रक्षण करण्यासाठी येणाऱ्या वाघिणीच्या तेजाने तिचे डोळे चमकले. तिने इतका कडक आवाज काढला की खोलीच्या भिंतीही हादरल्या. वाटणी करा. तुम्ही कोणत्या वाटणीबद्दल बोलत आहात? राजश्रीजी गर्जना करत म्हणाल्या. शहरात तुम्हाला शिक्षण देण्यासाठी स्वतःचे जीवन अर्पण करणाऱ्या वडिलांचा आजार हा एक नाटक आहे असे तुम्हाला वाटते का? तुम्हाला वाढवण्यासाठी आपली झोप अर्पण करणाऱ्या आईच्या नजरेत तुम्हाला ढोंगीपणा दिसतो का? तुम्ही हक्कांबद्दल बोलता. अरे, हक्क त्याचेच असतात जो आपले कर्तव्य बजावतो. तुम्ही एक कसाई निघालात, जो स्वतःच्या पालकांच्या मृतदेहांवर उभा राहून आपली मालमत्ता विकायला आला आहात. अनुराग आणि शिवानी क्षणभर स्तब्ध होतात. त्याने त्याच्या साध्या आईची ही काळी बाजू कधीच पाहिली नव्हती. राजश्रीजींचा राग फक्त अनुरागवर नव्हता, तर त्या 6.5 वर्षांच्या एकाकीपणावर, रात्रींच्या अश्रूंवर आणि रघुनाथजींच्या असहाय्यतेवर होता. हे सर्व या मुलामुळे होते. तिने अनुरागच्या चेहऱ्यासमोर बोट दाखवले आणि म्हणाली, ऐक अनुराग, तो हक्क ज्यासाठी तू इतका लोभी आहेस, हे बघ अनुराग, ज्या हक्कासाठी तू 6.5 वर्षांनी तोंड दाखवायला आला आहेस, तो हक्क तू या घराचा उंबरठा ओलांडायच्या दिवशीच गमावलास. तुला वाटतं का इथे तुझ्यासाठी एक खजिना दडलेला आहे? मग डोळे उघड आणि वास्तव बघ. राजश्रीजींच्या आत 6.5 वर्षापासून धगधगणारा ज्वालामुखी आज फुटला. अनुरागने त्याच्या निर्लज्जपणाची मर्यादा ओलांडताच राजश्रीजींनी 2दा विचार न करता त्याच्या सर्व शक्तीने जोरदार चापट अनुरागच्या गालावर मारली. त्या चापटीचा आवाज शांत खोलीत घुमला. अनुरागच्या अहंकाराला एक जबर धक्का होता. अनुराग गालाला धरून स्तब्ध उभा राहिला, पण राजश्रीचा राग शांत झाला नव्हता. वाघिणीसारखी गर्जना करत ती म्हणाली, मला लाज वाटली पाहिजे तुझ्यासारख्या मुलाला जन्म दिल्याबद्दल. मला स्वतःची लाज वाटते. मी माझ्या पोटातून अशा राक्षसाला जन्म दिला जो त्याच्या मरणासन्न वडिलांच्या आजाराला नाटक म्हणण्याचे धाडस करतो. तू पापी आहेस. ज्या वडिलांचे बोट धरून तू चालायला शिकलास तो तू दिलेल्या धक्क्याने अपंग झाला आहेस. त्या दिवशी घर सोडण्याच्या धक्क्याने तुझ्या वडिलांची कंबर मोडली आणि तू विचारतोस की हे नाटक कधी संपेल? राजश्रीचा आवाज थरथरत होता, पण त्यात एक विलक्षण शक्ती होती. तिने शिवानीकडे द्वेषाने पाहिले. बोट दाखवत म्हटले, तू त्या हाफ पॅन्ट घातलेल्या मुलीच्या मागे आंधळेपणाने धावत होतास तेव्हा तुला तुझ्या म्हाताऱ्या आईवडिलांचे रडणे ऐकू आले नाही का?
जेव्हा संपूर्ण गाव आमच्या तोंडावर थुंकत होते, जेव्हा आमच्या कुटुंबाच्या इज्जतीचा जाहीर लिलाव होत होता, तेव्हा तुझा हा हक्क कुठे होता? जेव्हा तुझे वडील बेडवर पडले होते, हळूहळू मरत होते, तेव्हा तुझे हे प्रेम कुठे गेले? त्याने अनुरागच्या छातीवर थाप मारली आणि त्याला मागे ढकलले. तुला 6.5 वर्ष तुझ्या आईवडिलांची आठवण आली नाही आणि आज जेव्हा तुला संपत्तीचा वास आला तेव्हा तू तुझा हक्क मागायला आलास? ज्या मुलाने आपल्या आईवडिलांना जिवंत असताना मारले, त्याला या घराच्या जमिनीवर हक्क सांगण्याचा अधिकार नाही. तू मुलगा नाहीस, तू एक गिधाड आहेस. स्वतःच्या आईवडिलांचे मांस पाहणारा राजश्रीचे शब्द अंतिम निर्णय होते, ज्याने अनुरागच्या सर्व योजना उधळून लावल्या, राखेत बुडाले. अनुरागच्या डोळ्यात पाहत त्याने त्याच्या आत्मेची सर्व क्रूरता ओतली. ऐक अनुराग, तू माझ्यासाठी त्या दिवशी मेलास, जेव्हा तू या घराची प्रतिष्ठा पायदळी तुडवलीस आणि उंबरठा ओलांडलास. आम्हाला मुलगा नाही, आता आम्हाला फक्त एकच मूल आहे, आमची मुलगी. ती मुलगी जी आमच्या सर्वात वाईट काळात सावलीसारखी आमच्या पाठीशी उभी राहिली, जिने तिच्या पालकांचे घर सोडले आणि मी माझ्या दोन्ही सासरच्यांची प्रतिष्ठा माझ्या खांद्यावर घेतली. आणखी आवाज उठवत राजश्रीजींनी अनुराग ज्या सत्यासाठी इथे आला होता ते खोडून काढले. आम्ही आमच्याकडे असलेले सर्व काही हक्क, हे घर, ही जमीन, प्रत्येक दागिन्याचा तुकडा आणि प्रत्येक पैसा आमच्या मुलीला हस्तांतरित केला आहे, कायदेशीररित्या. आता इथे काहीही तुमचे नाही, एक पेंडा देखील नाही. आणि ऐका, आता मी पाहते की कोण एका आईचा मुलगा आहे जो तिला तिच्यापासून हिरावून घेईल. तो तुमचे हक्क हिरावून घेऊ शकतो. जर तुमच्यात थोडी हिंमत असेल तर ते करा. कायदा आणि समाज तुमच्यासारख्या हरामखोराला कसे पाठिंबा देतात ते मी बघते. अनुराग आणि शिवानीचे चेहरे फिके पडले. ज्या संपत्तीची स्वप्ने घेऊन ते इथे आले होते, ती आता वाळूसारखी त्यांच्या हातातून निसटली. राजश्रीजीने दाराकडे बोट दाखवले आणि शेवटी गर्जना केली. आता मी तुम्हा दोघांना इथे एका क्षणासाठीही सहन करू शकत नाही. तुझ्या उपस्थितीमुळे या घरातलं वातावरण विषारी होत आहे. आत्ताच माझ्या नजरेतून निघून जा आणि लक्षात ठेव, पुन्हा कधीही तुझा कुरूप चेहरा मला दाखवू नकोस. आजपासून तू आमच्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहेस. अनुराग काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याने तोंड उघडले, पण राजश्रीचे संतापजनक भाव पाहून त्याचे शब्द त्याच्या घशातच अडकले. शिवानी, ती देखील आत्तापर्यंत ती मोठमोठ्या गोष्टी करत होती, पण तीही शांतपणे तिची बॅग उचलून बाहेर पडली. 6.5 वर्षांपूर्वी अभिमानाने ते घराबाहेर पडले होते, पण आज त्याहूनही मोठ्या अपमानाने आणि पराभवाने ते त्याच दारातून निघाले. मागे राजश्री होती, जिने स्वतःचा स्वाभिमान आणि खऱ्या अर्थाने कमावलेल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी तिच्या प्रेमाचा त्याग केला होता. राजश्रीने तिची सर्व शक्ती एकवटली आणि जड लाकडी दरवाजा अनुराग आणि शिवानीच्या चेहऱ्यावर आदळला. दरवाजा बंद होण्याचा आवाज फक्त लाकडी दरवाजावर लाकडाचा आदळण्याचा आवाज नव्हता. अनुरागसाठी तो त्याच्या स्वार्थाच्या आगीत टाकलेल्या सर्व नात्यांचा आणि अंशाचा अंत झाल्याचे प्रतिध्वनित होते. बाहेर उभे राहून अनुराग आणि शिवानी आता वास्तवाच्या कटू चवीला सामोरे जात होते. तो कठीण काळातून जात होता. त्याला जाणवले की ज्या मालमत्तेची त्याला हव्यास होती, ज्यासाठी त्याने 6.5 वर्ष वनवासात घालवले होते, ती आता त्याच्या बहिणीकडे असलेल्या कुलूपबंद तिजोरीसारखी झाली आहे. राजश्रीचा तीव्र राग आणि तिने त्याला दिलेली चापट हे पुरावे होते की आता समेटासाठी जागा उरलेली नाही. त्याला माहीत होते की भावनिकदृष्ट्या बाजूला ठेवून तो आता कायदेशीररित्याही या घरात नाही. गावातील रस्त्यांवरही लोक त्यांच्याकडे तुच्छतेने पाहत होते. त्यांना सांत्वन देण्यासाठी किंवा त्यांच्या बाजूला उभे राहण्यासाठी एकही व्यक्ती नव्हती. शिवानीचा अहंकार आता लाजिरवाणा बनत होता आणि अनुरागचा अभिमान आता जड पावले बनत होता. त्यांच्याकडे हार मानून गावाच्या सीमा सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी ते दोघेही रिकाम्या हाताने गेले. हात जोडून आणि डोके टेकवून ते त्याच बस स्टँडकडे निघाले जिथून ते एकदा निघाले होते, स्वतःच्या अटींवर जीवन जगण्याचा अभिमान बाळगत. घरी परतल्यावर राजश्रीने तिच्या आजारी पतीचा हात धरला आणि दीर्घ श्वास घेतला. तिच्या मुलीच्या डोळ्यात पाहिले. जरी तिने तिचा मुलगा कायमचा गमावला असला तरी तिने तिच्या घराची प्रतिष्ठा आणि तिच्या मुलाचे हक्क जपले होते. ती खरोखरच त्याची पात्र होती. नाती फक्त रक्तावर आधारित नसतात, तर परस्पर आदर आणि जबाबदारीवर आधारित असतात. अनुरागने त्याच्या पत्नीसमोर त्याच्या आईचा अपमान केला तेव्हा त्याचे नाते तुटले. यातून असा धडा आहे की जो माणूस आपल्या पालकांचा आदर करत नाही तो कधीही आनंदी राहू शकत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला राजश्रीताईचा निर्णय कसा वाटला? कृपया तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.